बाल कलाकाराचा गळा दाबता. कोण बाल कलाकार? अरे कलाकारा तुझे बाल बघ काय झाले आहेत. हा कोण आहे? आहे माहिती. हो. अरे मग मी कोण आहे? बस काय मामा. बाप काय मामा? बाप आहे मी तुझा बाप. अरे तुझ्या पोराचं लगीन आणि मडकं घेऊन फिरतोयस तू इकडं. पोराचं लगीन आहे तुझा. हा तुझा पोरगा आहे. हा तुझा पोरगा आहे. ह्याचं लग्न आहे. मग ह्याचं लगीन आहे आता. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. थँक्यू. पोराचं नाव काय ठेवलेस? काय पडतं सर? नसिरुद्दीन शाह. काय गजल है होश वालों को खबर क्या चांदणे शिंपी तेरा. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. नमस्कार वहिनी, कशात? हा पाणी भरताय? किती वेळ? हा मिस्टर कामावर? मस्त मस्त. आणि एवढे दागदागिने घालून पाणी. हेअरस्टाईल मस्त आहे. हा शर्मिला टागोर. असू दे असू दे मस्त. हात धुवू का? अरे वा वा वा. सॉरी आदर. वा वा. बघताय कुठं पाणी? इथं भरतंय बघताय ती. कॅफेत स्वागतासाठी ते पुतळे ठेवलेत आपण. पुतळे ते मग हा? तर लग्न मम्माची संपूर्ण टीम आज पुन्हा एकदा माझ्या कॅफेमध्ये आलेली आहे. जोरदार टाळ्याने आपण सगळ्या कलाकारांचं स्वागत करूयात. तर आता मला यायचं पुन्हा एकदा विजय केंकरे सरांकडे. तुमच्या एंट्रीला माधुरी दीक्षितचं गाणं लागलं. त्याच्यानंतर तुम्ही एक आम्हाला कारण पण सांगितलं त्याचं. पण मला असं कारण कळलं की एक असतं ना, प्रत्येकाला मनात एक असते एक हिरोईन कुठली तरी. तशी श्रुती आहे माझ्यासाठी सध्या आजच्या एपिसोड. तर माधुरी दीक्षित तुम्हाला फार आवडायची किंवा आवडते. समजा असं कधी झालं की तुम्ही झोपेतून उठलात सकाळी सकाळी आणि अचानक तुम्हाला कळलं की तुम्ही श्रीराम नेने झालाय, तर कसं वाटेल तुम्हाला? नाही नको, मला बोनी कपूर झालं तर जास्ती आवडेल. तरी तुमच्या इन्फॉर्मेशन मध्ये जरा गडबड आहे. बाकी काही नाही. काहीतरी चुकलंय माझं. कोण होतं ते मला माहिती देणार आहे. सुप्त इच्छा मी मिस्टर इंडियातला अनिल कपूर करायला आवडतं. श्रीदेवी मॅमचं कुठलं गाणं तुम्हाला सर फार आवडतं? मिस्टर इंडिया मध्ये काटे नाही कटते. तुमच्या मिसेस असते तर सांगितलं असतं. तिनेच सांगितलं असतं. हे सगळं म्हणजे घरात सगळ्यांना मान्य आहे हे तुमचं. श्रीदेवीच्या घरात मान्य नाहीये फक्त. तिच्या घरात मान्य नाही. कल्पना बघितल्यानंतर येईल श्रीदेवीचा फोन. हे काय चाललंय तुमचं केंकरे? मला माहित नव्हतं. त्यामुळे मी खरंच सांगतो, तिला सगळं माहिती आहे. बिचारी सहन करते, काय करणार. एक्सक्यूज काका, कोण गेले घरामध्ये? आमचा बाप. अरे वा. कशानं? काय झालं, आमच्या बापाला 2 जुळी मुलं होती. अच्छा अच्छा. आणि बापाला जाम विसरायची सवय ना. मग एकदा दोघांची सटकली आणि त्यांनी प्लॅन करून बापाचा गळा दाबला. मला आठवत नाही, त्याचा फायदा घेता का तुम्ही? आले बाल कलाकाराचा गळा दाबता. कोण बाल कलाकार? अरे कलाकारा तुझे बाल बघ काय झाले आहेत. हा कोण आहे? आहे माहिती. हो. अरे मग मी कोण आहे? बस काय मामा. बाप काय मामा? बाप आहे मी तुझा बाप. अरे तुझ्या पोराचं लगीन आणि मडकं घेऊन फिरतोयस तू इकडं. पोराचं लगीन आहे तुझा. हा तुझा पोरगा आहे. हा तुझा पोरगा आहे. ह्याचं लग्न आहे. मग ह्याचं लगीन आहे आता. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. थँक्यू. पोराचं नाव काय ठेवलेस? नॉर्मली तुम्ही जे विचारताय ते ही प्रोसेस झाल्यानंतर असतं. तुम्ही आधीच विचारताय. म्हणजे मी याचा किस्सा सांगतो. हा आणि आमचा अजून एक मित्र तुषार दळवी, हे दोघंही छान लगेरो टाईप मधली लोक आहेत. आरामात काम करतात. माझ्या लग्नाच्या वेळेला माझं लग्न सकाळी 9:03 होतं आणि हे आदल्या दिवशी रात्री पुण्याला आले होते. आणि आदल्या दिवशी येऊन
हे दोघं जण लग्नाला पोचू शकले नाहीत. हा कारण सकाळी उठून आवरून लग्नाला 9:03 अरे मिनिटांनी देवा! यायचं. मला वाटतं रंगा गोडबोले आणि गीता गोडबोले यांच्याकडे ते राहिले होते. आणि जेव्हा घाई गडबड करत ती सगळी माणसं लग्नाला यायला घरातनं निघाली होती तेव्हा राजन ब्रशवर पेस्ट घेत होता साधारण. आराम सगळं या जगामध्ये. लग्न नाही करत रे कोणी. एवढे सगळे जण. मी जेव्हा रजिस्टर्ड लग्न करायचं ठरवलं ओहो त्यावेळेला मी आधी राजन किती वाजता येऊ शकतो हे विचारून घेतलं आणि ती वेळ रजिस्ट्रारला दिली. मग तुमचं सर अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? अर्थातच लव्ह मॅरेज. अरेंज म्हणजे काय असतं? अरे वा वा काय पडतं सर. नसिरुद्दीन शाह काय गजल है. ए होश वालों को खबर क्या चांदने शिंपी तरह इश्क कीजिए और समझिए चांदने शिंपी तरह. हाँ? हाँ. अगदी नाही काय. थँक्यू. आता जर खरंच आबा असते इथे, आबा असते तर ह्या डान्सवरती काय बोललं असतं समजा. मी प्रयत्न करतो. हे बघ शेखर, तू आता तिथे नाचलास तर ते अत्यंत सुंदर असा नाचला. म्हणजे कॉम्प्लेक्स झाला त्या पोरीला कसं नाचायचं. साधारणपणे सांगू का, साधारणपणे कसं असतं की गाणं महत्वाचं नाहीये, नाच महत्वाचा. ती गाणं घेऊन बसली होती, हा नाच घेऊन बसला. हे सगळ्यात महत्वाचं. सगळ्यात महत्वाचं काय आहे तर ताल. तर मी कसं नाचायचं हे लहानपणापासून त्याला मी शिकवलेलं असल्या कारणानं अत्यंत सुंदर नाचलेला आहे. कुणाला काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा. मला या नाटकाचे निर्माते लोकरे साहेब यांना प्रश्न विचारायचे आहे. वा वा. नाव सांगा तुमचं. माझं नाव विकास समुद्री. मला असा प्रश्न विचारायचा आहे. मी हे नाटक पाहिलं आणि मला खूप आवडलं. म्हणजे मी 3दा पाहिलं हे नाटक. वा वा. मला असं विचारायचं आहे या नाटकाचा हिरो कोण आहे? ह्या नाटकाचा हिरो शार्दूल नावाचं कॅरेक्टर करणारा जो अक्षर कोठारी आहे. दुसरा जर तुम्ही हिरो म्हणाल ह्या नाटकाचा तर तो आनंद निंगळे आहे. अच्छा, म्हणजे लो बजेट नाटक आहे. मला तुम्हाला सांगावं असं वाटेल की आनंद निंगळेला घेऊन नाटक केल्यानंतर ते लो बजेट राहत नाही. वा वा. खाण्यापिण्यातच सगळं जातं. खरंय खरंय. बर नीट जरा दर्जेदार प्रश्न येऊ देत जरा. सर आनंद इंगळे साहेबांना एक प्रश्न विचारायचा होता मला की त्यांनी जे दुसरी गोष्ट म्हणजे केलेला आहे सिनेमा, तर सिनेमा जो दुसरी गोष्ट त्यांनी केलेला आहे तर तो आम्ही बघितला. पण प्रश्न असा आहे का बा पहिली गोष्ट आहे कुठं? ती अजूनपर्यंत तुम्ही दाखवलीच नाही आम्हाला. ते पहिली गोष्ट कधी दाखवणार तुम्ही आम्हाला? मी त्या सिनेमात फक्त काम केलं होतं. त्यामुळे हा प्रश्न खरं तर तुम्ही लेखक दिग्दर्शकांना विचारायला पाहिजे. हो, अनेक माझ्या पहिल्या गोष्टी सुटून गेल्या आहेत आयुष्यात. पूर्ण एपिसोड पहा झी 5 वर.